ओम नमो आदेश. नमस्कार नवनाथ भक्त हो. आज आपण अशा एका महान योग्याबद्दल आणि त्यांच्या सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. दरवर्षी माघ महिन्यातील शुद्ध द्वितीया या तिथीला धर्मनाथ बीज सोहळा साजरा केला जातो. नवनाथ महाराजांची ही शक्ती अतिशय अलौकिक आहे. कलियुगात तर प्रत्येकाने नवनाथ महाराजांची सेवा करावी. भूत प्रेत, वाईट शक्ती, चोरी, फसवणूक, रोग, दारिद्र्य अशा सर्व समस्यांचे उत्तर आपल्याला नवनाथ कथासार या ग्रंथामध्ये मिळेल. त्यामुळे अवश्य आपण नाथपंथांची सेवा करावी. आणि नवनाथांच्या सेवेमध्ये सर्वात महत्त्वाचा जर दिवस कुठला असेल तर तो धर्मनाथ बीज उत्सव. हा सोहळा केवळ एक परंपरा नाही, तर भक्तांच्या जीवनात सुख, शांती आणि स्थैर्य देणारा दिव्य दिवस आहे. आता आपण धर्मनाथ बीज सोहळ्याचे महत्त्व जाणून घेऊयात. दरवर्षी माघ महिन्यातील शुद्ध द्वितीया या तिथीला धर्मनाथ बीज सोहळा साजरा केला जातो. नवनाथ महाराजांची शक्ती अत्यंत अलौकिक आहे. कलियुगात तर प्रत्येकाने नाथ महाराजांची सेवा करावी असे नाथ संप्रदाय सांगतो. भूत प्रेत, वाईट शक्ती, चोरी, फसवणूक, रोग, दारिद्र्य या सर्व समस्यांचे उत्तर नवनाथ कथासार या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच नाथपंथांची सेवा प्रत्येकाने करावी. आता आपण धर्मनाथ बीज कसे सुरू झाले हे पाहूयात. माघ महिन्यातील द्वितीयेला प्रयाग क्षेत्री त्रिविक्रम राजाचा मृत्यूनंतर त्यांच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथाने प्रवेश केला. 12 वर्ष राज्य सांभाळल्यानंतर मच्छिंद्रनाथांचा अंश असलेला राजपुत्र धर्मराज यांना वयाच्या 12व्या वर्षी श्री गोरक्षनाथांनी नाथपंथांची दीक्षा दिली. ही दीक्षा माघ शुद्ध द्वितीया या दिवशी झाली. तेव्हापासून हा दिवस धर्मनाथ बीज सोहळा म्हणून साजरा केला जातो. नाथ संप्रदायात या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ यांना अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्यावेळी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. त्या दिवशी भव्य अन्नदान म्हणजेच भंडाराच झाला होता व श्री गोरक्षनाथांनी स्वतःच्या हाताने सर्वांना प्रसाद दिला होता. त्यामुळे सर्वांनाच अतिशय आनंद झाला. देवांसह सर्वांनी असाच उत्सव साजरा होऊन असाच प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीज सोहळा उत्सव प्रतिवर्षी करण्याचा आदेश दिला. तो सर्वांना आनंद झाला व दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला. या व्रताचे फळ श्री गोरक्षनाथांनी किमयागिरी या ग्रंथात सांगितले आहे. जो कोणी श्रद्धेने धर्मनाथ बीज व्रत करेल त्याच्या घरी दारिद्र्य, रोग, संकट स्वप्नात सुद्धा येणार नाही. त्यांचा संसार सुखाचा होईल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास करेल असे श्री गोरक्षनाथांनी सांगितले आहे. आता आपण पाहूया धर्मनाथ बीज उत्सव कशा प्रकारे साजरा करावा. जर तुमच्या घराजवळच नवनाथ मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊनही ही पूजा करू शकता. जर मंदिर जवळ नसेल तर तुम्ही घरामध्येही ही पूजा साध्या सोप्या पद्धतीमध्ये करू शकता. अत्यंत साधी सोपी अशी पूजा आहे. तर त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडून पूजेच्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायची आहे, दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. मग त्यावर एक चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती आपल्याला एक लाल वस्त्र ठेवायचं आहे. चौरंगावर आपल्या उजव्या हाताच्या बाजूला श्री गणेश यांची स्थापना करून घ्यायची आहे. मग चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून आपल्याला कळश स्थापन करायचं आहे. तर मग कळशावरती ओम हा चिन्ह आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, नाणं, सुपारी आणि विड्याची 5 पाने ठेवून आपल्याला त्यावर श्रीफळ ठेवायचं आहे. आता इथे आपण हा घट स्थापन करत आहोत. नारळावरती आपल्याला त्रिशूलचं चिन्ह काढायचं आहे. त्रिशूलचं चिन्ह काढून झाल्यानंतर तो नारळ आपल्याला कळशावरती स्थापन करायचा आहे आणि हा कळश आपल्याला तांदळावरती स्थापन करायचं आहे. ओम चैतन्य नवनाथाय नमः असं मंत्र म्हणायचं आहे. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. कळशावर जे आपण विडे मांडले आहेत त्याला आपण अष्टगंध टिलक लावलेला आहे.
आणि त्यानंतर आपण आता पुढची पूजा करणार आहोत. इथे बघा मी 9 सुपाऱ्या घेतलेल्या आहेत. 9 सुपाऱ्या हे म्हणजे नवनाथांचे प्रतीक असे आपण मानणार आहोत. तर या 9 सुपाऱ्यांना आपण पंचामृताने स्नान करणार आहोत आणि प्रत्येक सुपारीवर प्रत्येक नवनाथांचे नाव घेऊन त्यांचा स्नान करत आहोत. ओम चैतन्य नवनाथाय नमः, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः असं म्हणत आपण जलस्नान पण करत आहोत. त्यानंतर चौरंगावर आपण इथे 9 विडे मांडणार आहोत. प्रत्येक जो विडा आहे तो प्रत्येक नवनाथांच्या नावाने आपल्याला तिथे मांडायचा आहे. त्यानंतर तिथे आपण सुपारी, नाणे आणि 9 फळे मांडणार आहोत. त्याच्यावर फुलं ठेवणार आहोत. त्यानंतर आपण चौरंगाच्या पुढे एक पाट ठेवणार आहोत, कारण तिथे आपल्याला नवनाथ ग्रंथ ठेवायचा आहे, कारण आपल्याला त्या दिवशी ग्रंथ पठण करायचं आहे. त्या दिवशी 34वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. काही जण तर 9 दिवसाचं नवनाथ पारायण करतात, म्हणजे धर्मनाथ बीज ज्या दिवशी असेल त्या दिवशी त्यांचं उद्यापन असतं. अशा प्रकारे ते उद्यापन करत असतात. पण आपल्याला ते शक्य नसल्यास आपण 34वा अध्याय तरी पठण करावा. आता इथे बघा मी पूर्ण सुपारी जे आहेत 9 त्यांच्यावर भस्म अर्पण करत आहे. भस्म अर्पण करतानाही आपल्याला नवनाथांचा मंत्र म्हणायचा आहे. गोरक्ष जालिंदर चर्पटाक्ष अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगी रेवाणक भरत हरिसंज्ञा भूम्याभूर नवनाथ सिद्धा असं म्हणत आपल्याला स्वतःच्या अंगावर विभूती लावायची आहे, भस्म लावायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे जी ग्रंथपोथी ठेवणार आहोत त्यालाही पुष्प अर्पण किंवा हार अर्पण करायचा आहे. ग्रंथ वाचन करण्याआधी आपल्याला एक संकल्प सोडायचा आहे. तो पवित्र संकल्प करून हातातील उदक ताम्हणामध्ये सोडायची आहे. त्यानंतरच कलश पूजन, शंख, घंटा, दीप याची पूजा करायची आहे. नवनाथ ग्रंथाची पूजा करावी आणि पूर्ण श्रद्धेने ग्रंथ वाचण्यास आरंभ करावा. ग्रंथ मनातल्या मनात वाचू नये. स्वतःला आणि इतरांना ऐकू जाईल अशा स्पष्ट आणि थोड्या मोठ्या आवाजात वाचन करावे. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते. वाचन सुरू असताना मध्येच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये. वाचन पूर्ण एकाग्रतेने करावे. जोपर्यंत वाचन चालू आहे तोपर्यंत देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये 40 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाच्या वाचनाने प्राप्त होणारी फलश्रुती वेगवेगळी आहे. धर्मनाथ बीज सोहळ्याबद्दल आपण 34वा अध्याय पठण करत आहोत. या 34वा अध्यायामध्ये सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल अशी फलश्रुती आपल्याला दिलेली आहे. 34वा अध्याय वाचून झाल्यानंतर ग्रंथाच्या शेवटी शाबरी कवच पाठ दिला आहे. तो पाठ आपल्याला जरूर पठण करायचा आहे. त्यानंतर एक मानस पूजा आहे, तीही तुम्ही करू शकता. मानस पूजा ही देवांजवळ लवकर पोचली जाते. मानस पूजा म्हणजे काय, अगदी साधे सोपे भाषेमध्ये मी तुम्हाला इथे समजावत आहे. मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केली जाणारी पूजा. अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे व त्यानंतर घरात केलेला नैवेद्य अर्पण करायचं आहे. महानैवेद्यात आपल्याला मुगाची डाळ किंवा खिचडी, घेवड्याची भाजी, हरभऱ्याची घुगऱ्या, उडदाचे वडे किंवा आंबील असे पदार्थ करायचे आहेत. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपणही सगळ्यांसोबत भोजन करावे. शक्य असल्यास यथाशक्ती अन्नदान करावे. हेच या धर्मबीज सोहळ्याचे महत्त्व आहे. मांडलेली सर्व पूजा ही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून आपल्याला उचलायची आहे. त्यावरचे जे निर्माल्य आहेत, फळं आहेत, श्रीफळ आहे, हे आपल्याला वाहत्या स्वच्छ पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. मानवाला विश्वामागील परमसत्तेचा अनुभव प्राप्त व्हावा आणि हृदयात विश्वबंधुत्वाचा भाव निर्माण व्हावा. हीच प्रार्थना, हीच प्रार्थना, हीच प्रार्थना. दिसो परतत्व डोळा, पाहू सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा, माझी विश्व. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमो आदेश.